वसईतला प्रसिद्ध भुईगाव बीच, माझ्या गावाचा बीच. आज 15 फेब्रुवारी. आज हा सकाळीच 8 वाजता हा भुईगाव बीच फुललेला आहे. वसईभरातून अनेक लोक पहाटेचा व्यायाम करण्यासाठी, खेळण्यासाठी तरुणाई आलेली आहे. आज रविवार आहे, काल व्हॅलेंटाईन डे झालेला आहे आणि मग ही तरुण मुलं फुटबॉल खेळण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी, समुद्राचा व निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी इथे अगदी नियमितपणे येत असतात. भुईगावकरांतर्फे ह्या सर्वांचं स्वागत. मात्र इथे पर्यटनासाठी येताना त्यांनी कृपया काही पथ्य पाळावीत अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे निसर्गाची हानी होऊ नये म्हणून प्रत्येकाने दक्ष राहावे अशी अपेक्षा आहे. प्लास्टिक कचरा करू नये, स्थानिकांना त्रास होऊ नये, समुद्रात कचरा फेकू नये अशी किमान आशा तरुणांकडून बाळगण्यास हरकत नाही. इथे फार चांगली झाडं होती. समुद्राच्या लाटांच्या तडाख्यामुळे अनेक झाडं तुटून पडलेली आहेत. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे निसर्गाचं वाटोळ होताना आपण पाहतोय. या निसर्गाला वाचवलं तरच आपण वाचू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण कार्यरत राहायला पाहिजे. संत तुकाराम म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला विशेष असं स्थान आहे. समुद्र, झाडं, नद्या ह्या सर्वांना भारतीय संस्कृतीत व आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षरशः देवाचं रूप देण्यात आलेलं आहे. तेव्हा ह्या निसर्गाचं रक्षण करणे म्हणजे देवपूजाच नाही का? होय, ती आपण केली पाहिजे. निसर्ग वाचला तरच माणूस वाचेल. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराने संपूर्ण निसर्गाची रचना केली, निर्मिती केली आणि शेवटी मनुष्याची निर्मिती केली आणि त्याला सांगितलं की हे सर्व तुझं आहे, तू स्वामी आहेस, ह्याचा योग्य तसा वापर कर. आपण निसर्गाचा वापर करतो की गैरवापर करतो? सूर्यनारायण आपल्याकडे पाहत आहे. आपण खरोखरच निसर्गाला त्याचा योग्य तो सन्मान देतो का? विचार करूया. भुईगाव बीचवर सकाळी 15 फेब्रुवारीला आलेलो असताना माझ्या मनात हे विचार आले आणि वाटलं की आपल्या यूट्यूब चॅनलवर हे अपलोड करावं आणि खरोखरच ही जी तरुणाई अगदी तिथे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर कळंब बीचपासून तर इथे ह्या बाजूला तुम्ही जर पाहिलं हा भुईगाव बीच आहे पूर्णपणे आणि त्यानंतर अजून त्या कोपऱ्यात जर तुम्ही पाहिलं त्या साईडला माझ्या बोटांच्या दिशेने तर तो रानगाव बीच आहे. हा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. भारताला मोठा समुद्रकिनारा मिळालेला आहे. त्याच्यातला थोडासा भाग आम्हा भुईगावकरांना मिळालेला आहे. देवाचे आभार. संपूर्ण वसईकर जे इथे येतात त्यांचे आभार. अनेक सुज्ञ लोक येतात आणि ते समुद्रकिनारा स्वच्छ करतात. एक व्यक्ती, युरोपियन व्यक्ती लग्न होऊन ती गिरीजला त्याच्या घरी आलेली आहे. ती दर रविवारी, सुजान मला वाटते, दर रविवारी आपल्या 2 लहान मुलांना घेऊन येते आणि समुद्रकिनारा स्वच्छ करते. हे एक फार मोठा आदर्श, एक मिसाल आपल्यासमोर आहे. सूर्यनारायणाला साक्षी ठेवून मी सर्वांना आवाहन करतो, प्रत्येकाने आपल्या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आणि निसर्गासोबत निसर्ग देव करतो तो आनंद आपण लुटला पाहिजे. थँक्यू. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवला तर निसर्गाला खूप आनंद होईल. मला तर होईल, पण निसर्गासाठी तर आपण हे करावं अशी विनंती. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. मी जेरोम फर्गोस, भुईगाव, वसई. पेशाने शिक्षक आहे व सध्या वकिलीचे शिक्षण घेत आहे.
सर्वांना धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू. आमेन. किती मज्जा करतायत बघा ही सर्व लोक. किती आनंद आहे निसर्गाच्या सहवासात. हा आनंद आपण लुटूया, आनंद साजरा करूया, निसर्गात देखील खुश ठेवूया. समुद्र, नदी, तलाव, झाडं सर्वांचा पुरेपूर आस्वाद घेऊया. देवाने हे आपल्यासाठी हे बनवलेलं आहे, त्याचा योग्य वापर करूया.